प्रयागराज येथे रात्रीपासून आम्ही ट्रॉफिकमध्ये होतो. तर उजेडेपर्यंत आम्हाला ट्रॉफिक लागली. दिवस उजेडेपर्यंत पूर्ण ट्रॉफिकच ट्रॉफिक. 6 ते 7 तास आमच्या ट्रॉफिकमध्ये गेले. संपूर्ण बसमधील आपले यात्रेकरू अक्षरशः कंटाळले होते. शिवाय बाथरूमची खूप गैरसोय झाली होती, कारण बस ही आमची ब्रिजवरती होती, त्यामुळं बाथरूमला जाणं हे कठीण झालं होतं. जवळजवळ 7 ते 8 तास तसेच बसमध्ये न थांबता पुढे दिवस उजाडल्यानंतर आम्ही 7 ते 8 किलोमीटर पायी चालत आलो. एवढी ट्रॉफिक होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बघत असाल तुम्हाला स्पष्ट दिसत असेल किती ट्रॉफिक. आणि ही समोर जी दिसते ही आमची बस आहे. या बसमध्ये आम्ही कासारहोडोली ते प्रयागराज येथे प्रवास करत आहोत. हे गावातील गाडी आम्हाला भेटलेली आहे. आमचे गाववाले आहेत, पुढे ही गाडी उभी होती आमच्या. आणि ही आमची बस. बघा कसे प्रवासी दरवाज्यात उभे राहून अक्षरशः कंटाळले. 7 ते 8 तास आम्हाला प्रवासात ट्रॉफिकमध्ये राहावं लागलं. सर्वत्र ट्रॉफिकच ट्रॉफिक होती. परवाच्या दिवशी मस्ती करत इथे ट्रॉफिक लागलेले आहे. हाय फ्रेंड्स, बहुत ट्रैफिक है इधर, पर हम जाएंगे चल के. वी आर एंजॉयिंग. ये मेरा दोस्त है, बचपन में हम लोग बिछड़े थे मेले में, अभी मिले हैं. इतना 40 वर्ष जगह. ये भी मेरा दोस्त है. वी आर स्कूल फ्रेंड्स. ओके, एंजॉय. उन्होंने तंदूर फ्री में दिए. सगळीकडनं ट्रॉफिक जाम झालेली आहे. खाली लागलेले आहेत. आम्ही आता ब्रिजवर आहेत. ब्रिजच्या खाली पण बघा, ब्रिजच्या खालनं पण पुढं जाम.
समोर येणारे सर्व महाराष्ट्रामधून पदयात्री आलेले आहेत प्रयागराजसाठी. आखिरकार पहुंचे हम प्रयागराज. गाडीत बसून एक कंटाळा आला होता, त्यामुळे सर्व यात्री बसमधून उतरून अक्षरशः 6 ते 7 किलोमीटर चालत होते. ब्रिजवरनं चालताना भीती वाटत होती, कारण सर्वत्र गाड्या उभ्या होत्या. तसेच महिला काही बाथरूमसाठी जात होत्या. अक्षरशः परिस्थिती खूप खराब होती. गाड्यांची रांग ही जवळजवळ नाही बोललं तर 20 ते 25 किलोमीटर लागली होती. दोघा जण मागण टाकली बघ, टाकली बघ. हाय हॅलो छोड़ो, राधे राधे बोलो. ट्रॉफिक लागलेली आहे. पब्लिक आहे खाली पण ब्रिजच्या. उतरवाले चप्पल घातलेस का? मग गाड्या जाम आहे. 5 ते 6 किलोमीटर जवळ चालत आलेलो आम्ही. फुल ट्रॉफिक आहे प्रयागराज इथे. गाड़ी पास जा रहा है. 5-6 किलोमीटर चालत आलोय आपण. फुल ट्रॉफिक आहे. समोरच आपल्याला संगमचा बोर्ड दिसत आहे. परंतु संगमचा बोर्ड लागला याच्यापासून ही जवळजवळ महाकुंभ मेला जो परिसर आहे तो जवळजवळ 22 ते 23 किलोमीटर बाकी आहे. आणि तेवढं कापून जायचं. रिक्षा गाडी बाईकवाल्याने विचारल्यानंतर जवळ नाही बोललं तर साथ में मैं भी घूमता हूँ. चल मैं 26 के बाद जाऊंगा यार. आधा अपन बांट लेंगे. महाशिवरात्रि के बाद. हाँ, आधा अपन बांट लेंगे. चलो आ जाओ. आम्ही आता उतरलेलो आहेत सर्व बसमधून. पुढे दर्शनासाठी जाणार आहोत. गंगाईनगर पार्किंग मध्ये आम्ही आता गाडी लावलेली आहे. गंगानगर पार्किंग नंबर 2 नंबर आहे का? सगळे चंबलचे टाकू आलेत. जर का मेल्यामध्ये सापडल्या तर आमच्या बस जवळ आणून द्या. अभी बोलो. जय श्री राम. जय गंगा मैया. गंगा घाट. जय हो जय हो जय हो. जय गंगा मैया की. गंगा मैया. जय हो जय हो.
आता आलेलो आहोत गरडा घाट. आता आमचा सुरुवात झालेली नाही आंघोळीची. आमचा अवतार बघा, हा बघा, मी बघा. आता पाहूया सगळे आलेले आहेत. आता आम्ही पुढे जातो आंघोळीला. सरळ जायचं आहे ना त्या साईडला. म्हणजे ये काय ये सरळ सरळ संगम घाटावर पोहोचलेलो आहे आता. ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तिचं दर्शन झालेलं आहे आता. झालेला आहे. सियावर रामचंद्र की. संगम घाटावर आलोय. आता मी प्रयागराज महाकुंभ इथं पोहोचलेलो आहे. समोरच तुम्हाला महाकुंभ महानदीचं परिसर दिसेलच. ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे. महाकुंभ मेल्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि शाही स्नान करणार आहोत. मारा मारा परत एकदा मारा मारा. अरे माझ्यांशी देते घे तू बोल सर. दिसते ना पकडून रे पाहिजे बघ. शूटिंग चालू आहे, हलवू नको बस. बॅग पकडा. गोल फिर बोल नको. वहिनीच आहेत. टिपो मावशी पण आहे. आई निघले आंघोळ करून. पुढचा दाखवते ना तिचं 3 दिसणार. गर्दी कवडी आहे तेवढं बघ गर्दी.